नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळूया। मित्रांनो, आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। आर्थिक लाभाच्या संदर्भात शासनाचे मोठे धमाकेबाज 8 मोठे महत्वपूर्ण जी.आर. शासन निर्णय निर्गमित। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासनाने केले मोठे धडाकेबाज 8 शासन निर्णय मंजूर। कोणत्या विभागाने शासन मंजूर निर्गमित केले आहेत? शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे? या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा। चला तर करूया आजच्या 8 शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 16 मार्च 2026 रोजी 8 मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। त्यातील शासन निर्णय क्रमांक 1, सेवा पुस्तकाची प्रत्यक्ष ऑफलाईन पडताळणी। महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाची प्रत्यक्ष ऑफलाईन पडताळणी करण्याबाबत महिला व बाल विकास विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे। शासन क्रमांक 2, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा संवर्गातील वर्ग 3 व वर्ग 4 च्या एकूण 136 अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक 3, अनुदान वाटप। शालेय शिक्षण विभागामार्फत विविध लेखा शीर्षक अंतर्गत निधीचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे व निधी हा भीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। शासन निर्णय क्रमांक 4, शिक्षक व शिक्षकोत्तर संवर्ग पदाकरता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या संवर्गातील सरळ सेवेतील पदे 100% भरण्यास मान्यता देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक 5, शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी वाटप। विधी व न्याय विभागाअंतर्गत शासकीय कर्मचारी कर्ज घर बांधणी वाटप करिता निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक 6, पदोन्नती। विद्युत निरीक्षणातील अधीक्षक व मुख्य लिपिक आणि सहाय्यक विद्युत शुल्क निरीक्षक गट क या संवर्गातील विद्युत शुल्क निरीक्षक गट ब राजपत्रित या पदावरील पदोन्नतीने पदस्थापना देण्यास ऊर्जा, उद्योग, कामगार व खनिज विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे। निर्णय क्रमांक 7, उच्च व तंत्र शिक्षण विभाग। अनुदानित कला संस्थांना वेतनोत्तर सहाय्यक अनुदानाचा 3रा व 4थ्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक 8, राज्य अन्न आयोग मुंबई कार्यालयातील अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च 2026 ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। वरील सर्व शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर। शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। येथे जी ही पिवळ्या पट्ट्यात निळ्या अक्षराने दिसणारी लिंक आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। तिथून वाचू शकता किंवा पीडीएफ घेऊ शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाचे माहिती व्हायरल केली आहे। करिता आपण हा व्हिडिओ
पाहिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.